ते आपल्या सर्वांचं स्वागत. नाथखिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आता सध्या खानापूरमध्ये आहोत. श्री सुजित यादव खानापूर अतिशय देखणा रुबाबदार मस्त आणि नेहमीच त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीची बैल राहिली आतापर्यंत. आपण जाता येता बघत आहोत आणि हा साधारण बैल द्यायचा आहे ते म्हटले, तर आपण बघायसाठी आलो होतो. अतिशय करंट आता जुळलेला आहे, साधारण हरक करणारच एवढी तेवढी. अतिशय मस्त देखणा. हा नेहमीच त्यांच्याकडे बैल शेती जास्त प्रमाणात असल्यामुळं बऱ्यापैकी ती बैलावर शेती करतात. 2 बैल माग होती त्यांच्याकडं. आता सध्या हा एक राहिलेला आहे किंवा एकच आहे आता चालूला. मोठं माप आहे. आपण नेहमीच जाता येता सुरू रस्त्याला त्यांची वस्ती. माग 2-3 वेळा आपण त्यांच्याकडे मोठी बैल होती त्यावेळेस आलो होतो आणि अशा पद्धतीनं छान चांगलं संगोपन केलंय त्यांना. एक नंबर असं अप्रतिम असा त्यांना त्याची निगा राखलेली आहे. शिंग, डोळे, कान, नाक अतिशय जातीवंत असण्याचं प्रतीक. त्यानं उकरून असा खड्डा केलाय पुढं. चांगलं आता भरात गारठा पण आहे. आणि अशी बैल ह्या सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला गावतात. आणि आता अलीकडं शर्यतीचं फार वेळ लागले माणसांना. प्रत्येकाच्या दावणीला एक पळाव बैल आहेच, पण हा पळाव नाही, हा चालू आहे. शेतकऱ्याचा बैल आहे. असा अप्रतिम असा त्यांना राखलेला आहे. इकडं हळद काढायचं काम चाललेलं आहे. त्यांना आपल्याला हाक मारली म्हणून आता आपण आलो. ते तिकडे गेलेत तर ते त्यांचे कामात आहेत. तर मित्रांनो, असेच आपण प्रत्येक बैल दाखवण्याचा प्रयत्न करू आणि सर्व शेतकऱ्यांच्या आपण सातारा जिल्ह्यातल्या असो किंवा बाहेरच्या पण असो पुरेपूर पोचण्याचा प्रयत्न करू. कोणाला नाराज करणार नाही. आपल्याला वेळ भेटत नाही तरी वेळ काढून आवर्जून प्रत्येक दावणीला आपण भेट देणार आहोत. बावधनमधील तसंच बारावाड्या असतील किंवा इथं तालुक्यात सुरूर, कवठे सर्वच भागातली बैल आपण दाखवणार प्रयत्न करणार आहे.